नमस्कार. बांगलादेशच्या निर्वाचित पंतप्रधान शेख हसीना यांना काल पदच्युत केलं गेलं. बांगलादेशमध्ये गेले काही महिने अशांतता आहेच. तिथे स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि आरक्षण हे रद्द केल्याच्या प्रकरणावरून ही अशांतता माजली. हळूहळू या अशांततेनं हिंसेचं रूप घेतलं आणि मग ही हिंसा पेटता 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 काल अशा एका टप्प्यावर आली की हे आंदोलक हिंसक झाले. आंदोलनाच्या नावाखाली गुंडगिरी सुरू केली. पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसले, संसदेमध्ये घुसले आणि प्रचंड हिंसा, जाळपोळ, तोडफोड सुरू केली. शेख हसीना यांना आपलं निवासस्थान सोडून बाहेर पडावं लागलं. सैन्यानं देखील त्यांना नोटीस दिली, अल्टिमेटम दिलं. 45 मिनिटाची नोटीस दिली. 45 मिनिटाच्या आत राजीनामा द्या, निवासस्थान खाली करा. शेख हसीनांच्या हातामध्ये दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी राजीनामा दिला. मग सैन्यानंच त्यांना विमान दिलं आणि भारतामध्ये आणून सोडण्याची व्यवस्था केली. 45 मिनिटात त्यांचं पंतप्रधान पद हे नाहीसं झालं. त्यांना यावं लागलं. पण हे सगळं का झालं? हे नुसतंच कोणीतरी सत्तालोलूप यांना आंदोलन केली, हिंसा केली आणि सत्ता मिळवली असं हे प्रकरण नाहीये. हे प्रकरण पुष्कळ खोल आहे. भारतातल्या परिस्थितीशी देखील याचा संबंध आहे असं वाटायला लागलेलं आहे. मागच्या मे महिन्यामध्ये शेख हसीनांनी त्यांचं जे 14 पक्षांचं गठबंधन आहे त्या गठबंधनांच्या नेत्यांसमोर एक गुपित उघडं केलं. मागच्या जानेवारीमध्ये तिथे निवडणुका झाल्या होत्या आणि शेख हसीना निवडून परत पंतप्रधान झाल्या होत्या. त्याच्या आधीच्या काळामध्ये त्यांना भेटायला एक गोरा माणूस आला होता. या गोरा माणसानं त्यांना एक विनंती केली की बांगलादेशचा जो आग्नेय भाग आहे, दक्षिण पूर्व भारताला लागून असलेला, ज्या भागामध्ये चटगाव वगैरे आहे, चटग्राम आहे, त्या ठिकाणी त्याला त्या देशासाठी एक एअरबेस उभा करण्याची परवानगी आणि जागा पाहिजे होती. तिथूनच जवळच बांगलादेशचंच हद्द असलेलं सेंट मार्टिन आयलंड आहे, ते देखील त्यांना हवं होतं. आणि त्या बदल्यात त्यांनी शेख हसीनांना अशी ऑफर दिली की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला जिंकण्यासाठी सर्व प्रकारची मदत करू. आता जानेवारीमध्ये निवडणूक, त्याच्या आधी हे गोरे व्यक्ती आले होते. म्हणजे साधारणपणे 2023च्या उत्तरार्धात, मे महिन्याच्या नंतर केव्हा तरी ते आले असावेत असं आपण गृहीत धरूया. हे गृहीत धरण्याचं कारण आहे, ते पुढे सांगतो. शेख हसीनाने त्याची ही विनंती अमान्य केली. दुसऱ्या एका देशाचं एअरबेस हे तिथं उभं करायला त्याला जमीन द्या, परवानगी द्या, हे शेख हसीनांना मान्य नव्हतं. त्यांनी नाही म्हणून सांगितलं. त्यांना माहिती होती स्वतःची लोकप्रियता काय आहे आणि आपण कसे निवडून येऊ हेही त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी स्पष्ट नकार दिला. या सगळ्यामध्ये चीन आणि भारतात देखील विवाद आहेत, सीमा विवाद आहेत, मध्ये मध्ये संघर्ष होत असतो. पण हे अमेरिका करते हे माहिती असल्यामुळे चीन आणि भारत देखील शेख हसीनांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांना भारतालाही नकोय आणि चीनलाही अमेरिका इथे आलेलं नकोय. हे स्थान अमेरिकेला का पाहिजे? याचं कारण हे सामरिक दृष्ट्या एक महत्वाचं ठिकाण आहे आणि त्यांची मागणी ही त्या चटग्राम मधल्या बांगलादेशच्या भूमीपुरतीच नाहीये. या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे, याला एक खूप जुना संदर्भ आहे. इंग्रजांचं शासन भारतामध्ये असताना भारताचा आणि त्यावेळेला ब्रह्मदेश म्हणत होत म्यानमारचा काही भाग मिळून एक क्राउन कॉलनी योजना ही इंग्रजांनी आखली होती. ह्या भागामध्ये एक स्वतंत्र देश उभा करायचा आणि या देशाचा शासक हा आपली कठपुतली असला पाहिजे असा शासक तिथे बसवायचा. हे त्या क्राउन कॉलनी योजनेचा भाग होता. हाच भाग का? जगामध्ये अशी काही ठिकाणं असतात की जी सामरिक दृष्ट्या महत्वाची असतात, स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट. आग्नेय आशिया, दक्षिण आशियावर जर आपल्याला नियंत्रण ठेवायचं असेल
तर हा भाग आपल्या ताब्यात असणं महत्वाचं आहे हे अनेकांना माहिती आहे. आणि त्यामुळे इथे त्या अमेरिकेला एअरबेस हवा आहे. आणि तो फक्त तेवढ्यापुरताच मर्यादित नाही, त्या भागाला लागून असलेलं भारताचं मिझोराम, मणिपूर आणि मिझोराम आणि मणिपूरला लागून असलेला म्यानमारचा हा एक भाग, ज्याला सागाईन डिव्हिजन म्हणतात, तो भाग. आत्ता जो स्क्रीनवर आपल्याला नकाशा दिसतोय त्या नकाशामध्ये हिरवे ठिपके आहेत. हे ठिपके हे मिझो आणि कुकी, ज्यांना झोमी ट्राईब्स असे देखील म्हणतात, मिझो कुकी असे किंवा झोमी ट्राईब्स असं म्हणतात. ह्या झोमी ट्राईब्सचा हा सगळा भाग आहे आणि तिथे ही सगळी त्यांची वस्ती आहे. हे सगळे ख्रिश्चन केलेले आहेत. अमेरिकन बॅप्टिस्ट चर्चने हे सगळं केलेलं आहे आणि या सगळ्यावर अमेरिकन बॅप्टिस्ट चर्चचं पगडा आहे. आता मी मगाशी सांगितलं होतं भारताशी देखील संबंध आहे. तर हा सगळा भाग त्यांना हवाय वेगळा करून, फुटीरवाद करून. मागच्या 23 सालच्या मे महिन्यामध्ये मणिपूरमध्ये कुकी मैतेई संघर्ष झाला. तो संघर्ष सुद्धा त्या ठिकाणी मैतेई लोकांना शेड्यूल्ड ट्राईबचा दर्जा दिल्याच्या मुद्द्यावरनं झाला. पण ती ठिणगी होती, असंतोष आधीपासूनच होता. त्याच्या आधी 10 वर्ष मणिपूर शांत होतं. कुठल्याही प्रकारचा दहशतवाद नाही, कुठल्याही प्रकारचा हिंसाचार नाही, जाळपोळ नाही, असं शांत होतं मणिपूर. आणि अचानकपणे मणिपूर पेटलं किंवा ते पेटवलं गेलं असं म्हणायला जागा आहे. 3 मे 2023 या दिवशी ते आंदोलन मणिपूरमधलं सुरू झालं, हिंसाचार सुरू झाला. एका तरुण महिलेची नग्न धिंड काढण्यात आली आणि त्याचं शूटिंग, क्लिपिंग केली गेली. आता क्लिपिंग करणाऱ्याने खरं तर ही क्लिपिंग न करता त्याची लाज झाकायचा, वाचवायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. ते न करता क्लिपिंग केली आणि ही क्लिपिंग करून स्वतःजवळ दडपून ठेवली. 3 मे 23. आणि ही उघड केव्हा केली? ही संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू व्हायच्या 1 दिवस आधी ही त्यांनी प्रसारित केली. मधल्या काळामध्ये अमित शहा देशाचे गृहमंत्री जाऊन आले होते. देशाचे गृहराज्यमंत्री नागेंद्र हे तिथे 33 दिवस मणिपूरमध्येच होते. राहुल गांधी जाऊन आले, पण कोणालाही त्यांनी ही क्लिपिंग दाखवली नाही, दिली नाही. तिकडच्या सुरक्षा एजन्सीजना दिली नाही, न्यायालयांना दिली नाही, स्वतःजवळच दडपून ठेवली आणि संसदेचं अधिवेशन सुरू व्हायच्या 1 दिवस आधी ती प्रसारित केली. आणि संसदेच्या अधिवेशनामध्ये गदारोळ माजवून दिला. गदारोळ झाला, आरडाओरडा झाला आणि मग मागणी करण्यात आली, हे काय चाललंय? खरं तर मणिपूरमधली ही अशांतता आज नवीन नाही. 1964-65 पासून तिथे दहशतवाद आणि फुटीरवाद हा पोसला जातोय. मधल्या काळामध्ये अनेक वेळा हिंसाचार झालेला आहे, अनेक वेळा जाळपोळ झालेली आहे, हजारो लोकांचे जीव गेलेले आहेत. 6-6 महिने, 1-1 वर्ष तिथे हिंसा सुरू राहिलेली आहे. पण आज जे मागणी करतायत पंतप्रधानांनी तिथे जा, या सगळ्या काळामध्ये हे मागणी करणारे जेव्हा सत्तेवर होते तेव्हा कोणी पंतप्रधान तिथे गेला नाही, कोणी गृहमंत्री तिथे गेला नाही, गृहराज्यमंत्री गेला नाही. त्या आटोक्यात आणण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे तसे प्रयत्न नीटपणे झाले नाहीत. आणि हे मात्र आज मागणी करतायत पंतप्रधानांनी मणिपूरला गेलं पाहिजे. आणि मणिपूरच्या नावाने आरडा ओरडा विदेशामध्ये देखील. हे वर्ल्ड कुकी इंटरनॅशनल काउन्सिल नावाची एक संस्था आहे. या संस्थेच्या पाठीशी चर्च आहे. त्या कुकी लोकांनी तिथे जे प्रदर्शन केलं त्यामध्ये देखील त्यांनी ज्या घोषणा दिल्या, आम्ही मणिपुरीना मैतेईना मारू, मैतेई महिलांचा बलात्कार करू आणि घाबरू नका, आपल्या पाठीशी जगातली सगळी चर्चेस उभी आहेत, अशा घोषणा तिथे दिल्या गेल्या. त्यातूनच हा चर्चचा सगळा संबंध स्पष्ट होतो. आणि मग हे वर्ल्ड कुकी इंटरनॅशनल काउन्सिल जे आहे हे चर्च त्याच्या पाठीशी आहे. यांनी संयुक्त राष्ट्र महासंघामध्ये देखील हस्तक्षेप करा म्हणून मागणी केली. मणिपूरचं हे सगळं प्रकरण सुरू असताना अमेरिकेचे भारतातले राजदूत, अँबॅसेडर
एरिक गार्सेली यांनी भारत सरकारला एक ऑफर दिली, आम्ही मध्यस्थता करतो हा सगळा प्रश्न मिटवण्यासाठी. काय संबंध तुमचा? तू या देशामध्ये राजदूत आहेस ना, अँबॅसेडर आहेस ना, मग तेवढं काम कर. इथे कशाला मध्यस्थता करायला येतो? पण हे अमेरिकेला हवं होतं म्हणून तो बोलला. एखादा राजदूत बोलतो म्हणजे त्याच्या सरकारला ते हवं असतं, तेव्हा तो हे बोलतो. असा हा सगळा भाग, बांगलादेशचा भाग, मिझोराम, मणिपूर आणि सांगेई, हा त्या सांगेई डिव्हिजन, असा सगळा जो भाग आहे तो त्या जुन्या क्राऊन कॉलनी योजनेचा भाग आहे. त्यामुळे हे कालचं सगळा झालेला हिंसाचार, शेख हसीनाना पदच्युत होणं, हे नुसतं छोटंसं प्रकरण नाही, याच्याशी भारताचा संबंध आहे. जगामध्ये हिंसाचार करायचा, अराजक माजवायचा आणि आपली सत्ता तिथे स्थापन करायची, मोदींसारखा पंतप्रधान अनेक देशांना नकोय, अमेरिकेला देखील तो नकोय. बायडेन सारखा तिथे राष्ट्रपती असताना मोदी त्यांना नकोय. कारण हळूहळू हा देश हा उन्नती करतोय, विश्वगुरु होण्याच्या दिशेने जातोय आणि हेच नेमकं जगातल्या आजच्या प्रस्थापित सत्तांना हे नकोय आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे. हे म्हणण्याचं कारण आहे, आपल्या देशामध्ये CAA आणला, नागरिकता सुधारणा कायदा. त्याबरोबर शाहीन बागमध्ये निदर्शनं सुरू झाली, महिला येऊन तिथे बसल्या, त्या जायला तयार नाहीत. पण मोदींनी अत्यंत हुशारीनं काम केलं. कुठेही गोळीबार केला नाही, कुठेही लाठीचार्ज केला नाही, कोणालाही अटक केली नाही. या आंदोलकांचे पैसे जेव्हा संपायला लागले तेव्हा ते हळूहळू घरी गेले. त्यानंतर शेती कायदे आणले. या शेती कायद्यातनं शेतकऱ्यांचं भलं व्हावं हा उद्देश होता, पण त्याच्या विरोधात आंदोलन झालं. स्वतःला शेतकरी म्हणवून घेणारे खरं तर मधले व्यापारी, दलाल हे होते, शेतकरी नव्हते. आणि त्या ठिकाणी खलिस्तानचा देखील सहभाग होता. म्हणूनच फक्त पंजाब आणि हरियाणातले शेतकरी तिथे दिसले, देशभरातले शेतकरी कुठल्याच राज्यातले तिथे गेले नाहीत. त्या आंदोलनामध्ये भिंद्रनवालेचा फोटो असलेले प्लॅकार्ड देखील दाखवले गेले. मोदींनी तिथे पण गोळीबार केला नाही. त्या वर्षी 26 जानेवारीच्या दिवशी लाल किल्ल्यावर हे आंदोलक आले, तिरंगा झेंड्याचा अवमान केला. पण विरोधी पक्षातल्या कोणीही सांगितलं नाही की हा कायदा हा संसदेने पास केलेला कायदा आहे, अराजक करून हा मागे घ्यायला लावणं हे बरोबर नाही, हे कोणी सांगायला गेलं नाही. आंदोलकांना हवा देत राहिले. शेवटी मोदींनी हा कायदा मागे घेण्याचा प्रस्ताव संसदेत मांडला. त्यांनी प्रस्ताव मांडताना असं म्हटलं की शेतकऱ्यांचं भलं व्हावं या उद्देशाने हा कायदा आणलाय, पण मी शेतकऱ्यांची माफी मागतो, मला हा कायदा मागे घ्यायला लागतोय. आणि का मागे घ्यायला लागतोय हे सांगताना त्यांनी सांगितलं इथे सुरक्षेचा विषय आहे आणि त्यामुळे मागे घ्यायला लागतोय. काय होता सुरक्षेचा विषय? खलिस्तान त्याच्यात होता. हा सुरक्षेचा विषय होता. तेव्हा देशामध्ये अराजक होऊन द्यायचं नव्हतं. प्रत्येक वेळेला 56 इंचाची छाती दाखवून चालत नाही. आपल्याकडचे अनेक लोक म्हणायला लागले कुठे गेली ती 56 इंचाची छाती? घाबरले का मोदी? मोदींनी कच खाल्ली का? पण त्यावेळेला गोळीबार न करणं हेच शहाणपणाचं होतं, जे शेख हसीनांना जमलं नाही आणि शेवटी पदच्युत व्हायला लागलं. त्यामुळे हे आंदोलन शांत होऊन दिलं, थंड होऊन दिलं. मोदींनी काही केलं नाही. ही त्यांची हुशारी आहे, हा त्यांचा मुत्सद्दीपणा आहे. सर्जिकल स्ट्राईक कधी करायचं आणि मुत्सद्दीपणाने आंदोलन कसं शांत करायचं, दोन्ही मोदीजी जाणतात. मोदीजींच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. आज देशामध्ये काय वातावरण आहे? हे हर्ष मंदर हे स्वतःला एक बुद्धिवादी म्हणवणारे ग्रहस्थ आहेत. नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल हे UPAच्या शासन काळात मनमोहन सिंग पंतप्रधान असताना एक नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल होती. त्या नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलच्या चेअरमन होत्या सोनिया गांधी. या नॅशनल ॲडवायझरी काउन्सिलचे सदस्य हर्ष मंदर. हे हर्ष मंदर यांनी मध्यंतरी एक म्हटलेलं आहे, अब इंसाफ अदालत में नहीं रास्ते पे होगा. म्हणजे न्यायालयावर आता विश्वास नाही. न्यायालयासारख्या संस्था, संसदेसारख्या संस्था यांचं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रास्ते पे इंसाफ होगा म्हणजे अराजक माजवणार, हा इशारा त्यांनी दिलेला आहे. राहुल गांधी एकदा बोलून गेलेले आहेत, केरोसिन शिंपडून झालेला आहे, ठिणगी पडायचा अवकाश आहे.
आणि मोदीजींना ही ठिणगी पडून द्यायची नव्हती. आत्ता सुद्धा नवीन संसद, नवीन लोकसभा बसली आहे आणि गेल्या काही दिवसातल्या लोकसभेतल्या जर क्लिपिंग्स पाहिल्या तर लक्षात येतं की लोकसभेचे अध्यक्ष असोत, राज्यसभेचे अध्यक्ष असतोत, त्यांच्या सूचना धाब्यावर बसवणं, न पाळणं, त्यांच्याशी वाद घालणं आणि बाहेर त्यांची थट्टा करणं, नक्कल करणं, अशा प्रकारचं वर्तन हे सुरू आहे. म्हणजे संसदेचं अवमूल्यन करायचं, न्यायालयाचं अवमूल्यन करायचं, इलेक्शन कमिशनवर शंका घ्यायच्या, अशा प्रकारचं एक वातावरण, म्हणजे लोकांचं न्यायालय असो, संसद असो, इलेक्शन कमिशन असो, याचा विश्वास हळूहळू कसा कमी होईल असा प्रयत्न करायचा. रेटून खोटं बोलायचं, हे सगळं चाललेलं आहे, हे लक्षात घ्या. अशा परिस्थितीमध्ये आपल्या पंतप्रधानांच्या पाठीशी आपण उभा राहायला पाहिजे. हा देश विश्वगुरुपदी पोचावा हे त्यांचं लक्ष आहे. त्यांनी 2047चं लक्ष डोळ्यासमोर ठेवलंय. कदाचित तोपर्यंत ते पंतप्रधान असणार नाहीत, पण 2047 होता होता हा देश विश्वगुरु बनला पाहिजे असं एक विजन त्यांनी समोर ठेवलेलं आहे. आणि आता आणखी नवीन काल जे घटना घडली त्याच्यानंतर नाहिद इस्लाम याचं गौरव मंडन सुरू आहे. हा बांगलादेशात जो सगळा हिंसाचार झाला, अराजकता माजवली, गुंडगिरी झाली, त्याचं नेतृत्व करणारा हा नाहिद इस्लाम, त्याचं गौरव मंडन सुरू आहे. खरं म्हणजे हा कशाचं नेतृत्व करतोय? योग्य पद्धतीनं निवडून आलेल्या पंतप्रधानाला गुंडगिरी करून, त्याच्या निवासस्थानात घुसून, संसदेत घुसून, तोडफोड करून त्या निवडून आलेल्या पंतप्रधानाला पायउतार व्हायला लावणं, हे लोकशाही मूल्यांना धरून नाही. हे ज्यांनी केलं, या गुंडगिरीचं ज्यांनी नेतृत्व केलं, तो नाहिद इस्लाम, त्याचं गौरव मंडन आता सुरू झालेलं आहे. आपल्याकडे याच्या आधी सुद्धा दहशतवादी, त्यांचं गौरव मंडन हे आपण झालेलं पाहतोय आधी 2014च्या आधी आणि नंतरही हे सगळं करणारी मंडळी आहे. ही अशी परिस्थिती आता आहे. ही फक्त बांगलादेशामध्ये शेख हसीना पदच्युत होण्या एवढं ते सोपं नाही आहे. त्याच्यामध्ये मिझोराम, मणिपूर त्याचा संबंध आहे, तिकडच्या हिंसाचाराचा संबंध आहे. नाहीतर काय कारण होतं? मणिपूर सगळं शांत झाल्यानंतर राहुल गांधी तिथे पुन्हा जाऊन आले. ते विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना अधिकार आहे. त्या अधिकारावर प्रश्नचिन्ह लावण्याचं काहीच कारण नाही, ते देशात कुठेही जाऊ शकतात. पण आता काय प्रयोजन होतं? सगळं शांत झाल्यानंतर काय साध्य करायचं होतं? आणि त्याच्यानंतर काहीच दिवसांनी काल शेख हसीना पदच्युत झालाय. या सगळ्याचा कुठेतरी संबंध आहे का असे विचार मनात येतात. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात क्रॉनॉलॉजी. क्रॉनॉलॉजी काय आहे ती बघा. जॉईन दी डॉट्स असं म्हणतात. ते टिंब 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 जोडली की चित्र स्पष्ट होतं. जॉईन दी डॉट्स असे वाक्प्रचार हे इंग्रजीमध्ये आहे. तशी ही आताची परिस्थिती आहे. हे विचार जर आपल्याला पटले असतील, अधिक लोकांना माहिती व्हावेत असं वाटत असेल, तर मग हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.